आमच्या सहवासच्या संचालिका डॉक्टर स्वाती मोहरे, त्या मैत्रिणी हिमा, मधुरा, वैद्य सर, जयश्री, अनुजा आणि स्मिताताई, तुम्ही आमची इथं मैत्रीण झालेले आहात, कारण आमच्या मैत्रिणीच्या शेजारी आहेत त्या. तर येऊन खरंच खूप छान वाटलं. विषय महत्त्वाचाच आहे. कालिदास सगळ्यांच्या आवडीचे आहेत. कालिदासांकडे वळण्यापूर्वी आत्ता जे कवी संमेलन झालं छोटंसं, ते खूप छान होतं. पाऊस खूप आवडीचा आहे आणि तो ह्यासाठी आवडीचा आहे की पूर्ण ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर पाऊस आहे आणि पृथ्वीवर भारत, म्हणजे आपण जेव्हा पूजा सुरू होते तेव्हा आर्यभट्ट आणि जे जे काही बोलतो त्यांनी नदी तमेचा जो उल्लेख केला तो प्रत्येक पूजेच्या उदक शांतीला सगळ्यात पहिले हे मंत्र म्हटले जातात. कारण पाणी आहे म्हणून जीवन आहे. आणि पावसाचं अनन्यसाधारण महत्त्व ह्यासाठी आहे की जे कवींना नावं ठेवतात किंवा त्यांची एक प्रकारे खिल्ली उडवतात, पण पाऊस तुम्हा आम्हा सगळ्यांना हवासा वाटतो. कारण जो इमोशनल डिटॉक्स आहे, जो माझा विषय आहे, तुम्हाला काहीही होत असेल तुम्ही फक्त पावसात उभे राहा. माती आपल्याला ग्राउंडिंग देते आणि पाऊस आपल्यात नवविचारांचं चैतन्य रुजवतो, कारण तो थेट वरून आलेला असतो. इतक्या एनर्जीज असतात आपल्या स्पेसमध्ये आणि तो पाऊस हा एकटाच आहे की जो मेसेंजर म्हणून खाली येतो आहे त्या एनर्जीज घेऊन. त्यामुळे पावसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या मनामध्ये आणि आपल्या भावनांमध्ये. जर पाऊस नसता तर आपल्याला भावना नसतात. कारण मानवाला ज्या टिअर ग्लँड्स मिळालेले आहेत ते त्याची टॉक्झिसिटी म्हणा किंवा त्याची दुःख किंवा त्यांना काहीतरी ताप, संताप, कुठला विकार जोही काही असेल तो अगदी निस्तरण्याचं काम खरोखरी पाऊस करतो. तुम्ही लक्षात घ्या की आपण पावसात भिजणं कमी केलेलं आहे, तेव्हापासून आपले भावनिक आजार, आपल्या सायकोलॉजिकल डिस्ट्रेसेस वाढलेले आहेत. आणि कालिदासांकडे आत्ताच कोणीतरी म्हटलं की कुठेही गेलं की विचारतो आपण कोण जाते किंवा रामराम जे काही करतो. संस्कृतात फार सुंदर एक श्लोक आहे, पिसलयानी कुत कुसुमानी वा त्वचफलानी तथा नवबीरुदा अयम कारण कारुणी कोटचे वितरतीह पयांसी पयोधरा. तो कुठलाही भेद न करता सगळ्यांवर बरसतो आणि म्हणून आपण कुठल्याही गोष्टीने पण पावसाने नेहमी एकत्र येतो. तुम्ही बघा त्याच्यामध्ये कुठलीही जातपात येणार नाही, काहीच नाही. त्याची चातकासारखी वाट आपण सगळे पाहतो ह्या पक्ष्यांचं. आजच्या व्याख्यानामध्ये मंदारजींनी उल्लेख केला ते सगळं खरोखरी वाचण्यासारखं आहे आणि मुख्य म्हणजे ते अनुभवण्यासारखं आहे. कालिदासाचे 7ही जे ग्रंथ आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं जातं की ॲरिस्टॉटलनी जे काही आडाखे बांधून गेलेले आहेत एखाद्या कथेचे किंवा एखाद्या कथेचे किंवा एखादी कथा सादर करण्याचे, तर ते एक तर 60 आहेत नाही तर 3 आहेत. आणि ते थोडंसं चुकीचं विधान आहे. ते ह्यासाठी की ते फक्त विरहात आहे, दुःखात आहे. एक काळ होता की सगळ्या कवींनी ह्याला प्रपंच म्हटला होता, भवसागर म्हटला होता की जिथे दुःख आहे. पण मला खरंच सांगा, पृथ्वीशिवाय तुम्ही कुठे राहणार आहे? आणि मानवाशिवाय पृथ्वी अनन्यसाधारण सुंदर आहे ना. ती कायम म्हणजे चिरंतन अशी सुंदर जी कोणी असेल ती पृथ्वी आहे. तर जो काही क्षोभ म्हणा, जे काही आपण दुःख निर्माण केली आहे ती आपण आपली केलेली आहे. त्यामुळे कालिदास महत्त्वाचे ठरतात. जी काही त्यांच्या पत्नीबद्दल आणि त्यांच्याबद्दल की तिने त्यांना प्रताडित केलं आणि घरातनं जायला सांगितलं आणि तुम्ही ज्ञानी होऊन या असं म्हटलं आणि त्यामुळे कालिदासांचा हा प्रवास सुरू झाला. ते खरं स्वतःला शोधायला गेले होते, पण त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं निसर्ग भांडार आपल्यासमोर उभं केलं. बायोडायव्हर्सिटीचा विषय झाला. कालिदासाच्या कुठल्याही याच्यात गुलमोहराचा उल्लेख नाही आहे. गुलमोहर हा इन्व्हेजिव्ह प्लांट आहे, निलगिरी हे पण इन्व्हेजिव्ह प्लांट आहे. तर हे त्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आज अख्खं जग इकोलॉजिकल एका ट्रान्सफॉर्मेशनमधनं चाललं आहे की जिथे तुम्ही कॉर्नोकॉर्पस आत्ता बघाल हायकोर्टाने त्याला बंदी आणलेली आहे. कॉर्नोकॉर्पसच्या आसपास जर तुम्ही कुठलीही फुलझाडं लावली तर ती जगत नाही, फ्लावरिंग होत नाही, फ्रुटिंग होत नाही. इतकं ते भयंकर आहे की ते पोषण घेतं आणि नुसतं झाडांचंच नाही तर त्या जमिनीचं. कॉर्नोकॉर्पस म्हणजे कोण? एक इंग्लिश ट्री आहे, सप्तपर्णी. हां, आणि तुम्ही बघाल ती नेहमी अनहेल्दी असतं, त्याला असे दाणे दाणे असतात त्याच्यावर, कारण ते दुसरीकडनं
त्याला असे हां, त्याला एक कॅनोपी असते आणि पण ते इन्व्हेजिव्ह आहे. त्याला आता हायकोर्टाने आता बंदी आणली, तर ती ह्याचसाठी आणली आहे की जे द्रव्य ते उत्सर्जित करतं ना ते सुद्धा विषारी आहे. मग आपल्याला डस्टमुळे जितका पल्मनरी डिसिजेस होतात किंवा हे तर ते त्याच्यामुळे होतात. म्हणून हे ग्रंथ अजून महत्त्वाचे तोच बुलमोहर दिसेल, कॉर्नकोर्पस दिसेल. एक सगळ्यात महत्त्वाचं मोठं उदाहरण आहे की अरवली हिल्स जी डेझर्शन झालेलं आहे. तर आपले जे काही ग्रंथ आहेत जुने एकदा आपण अभ्यासून पाहिलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणची जॉग्रफी वेगळी, तिथली जमीन वेगळी. म्हणजे विदर्भ ब्लॅक कॉटन सॉईलसाठी जसं प्रसिद्ध आहे तसे बाकी अनेक. आपण हापूस इथे आणला तर तो नाही लागणार कारण त्याच्यासाठी जांभ्याच्या खडकाची ती जमीन लागते. तुम्ही मुरमात ते उगवू शकत नाही. तर ह्या निदान ह्या गोष्टींसाठी तरी आपण ह्या ग्रंथांचं सायंटिफिक दृष्टीने आपण वाचन करायला हवं. त्यासाठी मंदार मुर्डेंचे फार आभार. नाही, कारण काय होतं की आपण प्रत्येक गोष्टीला धार्मिकतेची